नांदेड रेल्वे स्टेशन पासून बाजूलाच असलेलं HP चं पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपवरती आमचा मित्र ऋषिकेश निकाते त्याचे वडील इथे सकाळी पेट्रोल भरण्यासाठी आले होते. तर पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी पेट्रोल भरून घरी गेले तेव्हा त्याची गाडी अचानक मध्ये बंद पडली. अचानक मध्ये बंद पडल्यानंतर त्यांनी त्याच्या गाडीला ऍक्सेसचं जे काही शोरूम आहे सुझुकीचं तिथं नेलं आणि सुझुकीच्या शोरूम वर नेल्यानंतर तिथला जे काही लेबर होता, तिथला जे काही मेकॅनिक होता, मेकॅनिकने असं सांगले की तुमच्या गाडीमध्ये जे काही पेट्रोल आम्ही काढले त्या पेट्रोल मध्ये अर्ध पॉवरचं पेट्रोल आहे आणि उर्वरित पाणी आहे. म्हणजे भेसळयुक्त पेट्रोल संबंधित पेट्रोल पंपनं दिलेलं आहे. या संबंधीची माहिती ऋषिकेशनं नगरसेवक कुलदीप भाऊ राक्षसमारे यांना दिली. तेव्हा मी आणि नगरसेवक कुलदीप भाऊ राक्षसमारे या पेट्रोल पंपची व्हिजिट केली. परंतु उडवाउडवीची भाषा इथे केल्या जात आहे. त्याच्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील व SP साहेब असतील व या जे काही डिपार्टमेंटचे संबंधित अधिकारी असतील त्यांना नम्र विनंती करतो की या पेट्रोल पंपचं सर्वप्रथम तुम्ही ऑडिट करा. याला जर गळती असेल व गळतीमुळे या पेट्रोल पंपच्या टंकीमध्ये पाणी जात असेल तर त्याचं ऑडिट करून व्यवस्थित तपासणी करून जे काही दोषी ठरतील त्या दोषीवर कारवाई करावी. ऍक्सेसच्या शोरूम मधील जे काही मेकॅनिक होते त्यांनी आम्हाला असं सांगलेलं आहे की आतापर्यंत 7-8 दिवसभरातून 7-8 तक्रारी आमच्याकडे आलेल्या आता, परंतु कोणीच ऍक्शन घेतले नाही. ऋषिकेशने ऍक्शन घेतलं त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ करत आहोत. संबंधित पेट्रोल पंप मालकावरचा योग्य तो त्याच्या पेट्रोल पंपचं व त्याच्या टंकीचं ऑडिट करावं जेणेकरून लोकांना भेसळयुक्त पेट्रोल मिळणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी आणि संबंधित पेट्रोल पंपवरती लवकरात लवकर कारवाई करा.